नमस्कार मंडळी, टेस्ट ऑफ इंडिया विथ पल्लेमध्ये आपलं स्वागत आहे. आपली आजची रेसिपी आहे खुसखुशीत खमंग कोथिंबीर वडी. चला तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कोथिंबीर आता स्वस्त झाली आहे आणि कोथिंबीर वडी ही झालीच पाहिजे. कोथिंबीर ही व्यवस्थित निवडून घ्यायची आहे. जास्त देठा किडील बाजू घ्यायची नाही. कोथिंबीर निवडत असताना त्यातील पिवळी पाने ही बाजूला काढून घ्यायची आहेत. कोथिंबीर निवडून झाल्यानंतर एका खोलगट भांड्यात ती कोथिंबीर व्यवस्थित 3 ते 4 वेळा धुवून घ्यायची आहे. म्हणजे जरी कोथिंबीरच्या पानांवर थोडीफार माती असेल तर ती निघून जाईल व आपली वडी ही खाताना कचकच लागणार नाही. तुम्ही पाहू शकता इथं पाणी किती शेवटच्या वेळेस क्लीन निघाले आहे. चौथ्या वेळेस आपण कोथिंबीर धुतली तेव्हा पाण्यात थोडीही माती दिसत नाही. पाणी हे पूर्णपणे क्लीन दिसत आहे. चला तर आपण कोथिंबीरच्या वडीसाठी लागणारे वाटण काढूया. मी इथं 1 मोठा चमचा जिरा वाटून घेतला आहे आणि हे थोडं जाडसरच वाटायचं आहे. लसूण ही 10 ते 15 पाकळ्या मी लसणाच्या घेतलेल्या आहेत. 7 ते 8 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्याही आपण मिक्सरमध्ये त्याची पेस्ट बनवून घेणार आहोत. तसेच आपल्या वडीसाठी 2 चमचे गावरान पांढरे तीळ घेतलेले आहे. कोथिंबीर धुतल्यानंतर सुती कपड्यामध्ये ठेवून सुकवून घ्यायची आणि जर कोथिंबीरमध्ये पाणी राहिले तर बेसन पीठ जास्त शोषले जाते व आपली वडी ही खुसखुशीत होत नाही. त्यामुळे कोथिंबीर ही व्यवस्थित सुती कपड्यामध्ये सुकवून घ्यायची आहे. इथं मी 1 जुडी कोथिंबीर व्यवस्थित कट करून घेतली आहे. कट करताना त्याची देठाकडची साईड आपण जास्त घ्यायची नाही आणि बारीक कट करत घ्यायची आहे. बारीक बारीक त्याचे तुकडे झाले पाहिजेत म्हणजे आपली वडी ही कापताना व्यवस्थित कट होते. चला तर आपली कोथिंबीर ही व्यवस्थित कट करून झालेली आहे. इथं मी 2 चमचे गावरान पांढरे तीळ घेतलेले आहे. कोथिंबीरमध्ये टाकून घ्यायचे. तसेच 1 ते 1.5 चमचा मी हळदी येते टाकून घेतली आहे आणि 1.5 वाटी आपण बेसन पीठ ही ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तसेच 2 मोठे चमचे आपण बारीक रवाही टाकून घ्यायचा आहे. त्याच्यामुळे आपली वडी खूपच खुसखुशीत होते. इथं मी 1 चमचा मीठ वापरला आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार मिठाचं प्रमाण वापरू शकता. लसूण आणि मिरचीची पेस्ट आणि जिरीची पेस्ट आपण याच्यामध्ये मिक्स करून टाकलेली आहे. हे सर्व साहित्य आपण हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे सुरुवातीला आपण थोडे आपल्याला ड्राय वाटते पण आपण थोडेही याच्यामध्ये पाणी घालायचं नाही. कारण जर पाणी घातले तर आपलं वडीचं पीठ हे पातळ होऊ शकते. त्यामुळे पीठ मळत असताना आपण अंदाज घेतच त्याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा आहे. यामध्ये जास्त प्रमाणात पाणी लागत नाही. चला तर आपले वडीसाठी पीठ तर रेडी झालेलं आहे. सर्वप्रथम आपण एका चाळणीला व्यवस्थित असं तेल लावून घेतलं आहे आणि वड्या ह्या आपण हातावर गोल गोल फिरवत अशा वळून घेतलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता आपल्या वडीची साईज खूप अशी जाडही नाही आपण केली. पण पीठ मळत असताना पांढरे तीळ वापरले होते तरीही आपण त्याच्यावर वरून पांढरे तीळ पुन्हा एकदा टाकून घ्यायचे आहे. त्याच्यामुळे आपली वडी दिसायलाही खूप छान दिसत आहे. वडी उकडण्यासाठी एका पातेल्यात 2 ग्लास पाणी उकळण्यासाठी ठेवून आपण त्याच्यामध्ये कोथिंबीरच्या वड्या उकडण्यासाठी ठेवून द्यायच्या आहेत. मी इथं 7 ते 8 मिनिटानंतर वड्या चेक केल्या तर तुम्ही पाहू शकता माझ्या बोटाला पीठ लागत आहे. तेव्हा आपले वड्या हे शिजलेल्या नाहीत. त्यामुळे मी पुन्हा एकदा झाकण ठेवून त्या वड्या उकडण्यासाठी ठेवून दिल्या आहेत. अजून 5 मिनिटानंतर मी पुन्हा या वड्या पाहिल्या तर आपल्या तुम्ही पाहू शकता माझ्या बोटाला अजिबातच त्याचं पीठ लागत नाही आहे. तेव्हा कोथिंबीर वडी ही व्यवस्थित शिजली आहे असे समजून घ्यायचे. वड्या ह्या व्यवस्थित गार झाल्यानंतर आपण त्या एका सुरीने व्यवस्थित अशा कट करून घ्यायच्या. तुम्ही पाहू शकता आपली वडी किती छान कट झालेली आहे. अजिबात न तुटता व्यवस्थित कट होत आहे. आपण घेतलेले साहित्य हे प्रमाणबद्ध असल्यामुळे आपली व्यवस्थित वडी ही न तुटता तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता आणि वड्या कट करत असताना वड्या ह्या जास्त
जाड जाड अशा कट करायच्या नाहीत. त्यामुळे वडी तळत असताना जर जाड कट झाली तर आतमध्ये कच्ची राहू शकते. वड्याच्या स्लाइस ह्या पातळच कट करायच्या आहेत. आपली वडी रेडी झालेली आहे तळण्यासाठी. तेव्हा आपण शॅलो फ्रायही करू शकतो आणि आपण डीप फ्रायही करू शकतो वडी. आपण इथं कोथिंबीर वडी तळण्यासाठी एका पॅनमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये थोड्या थोड्या वड्या टाकून घेतलेल्या आहेत आणि त्या व्यवस्थित अशा तळून घेतलेल्या आहेत. साईड बदलून आपण त्याचा ब्राऊन कलर येईपर्यंत त्या व्यवस्थित अशा तळत राहायच्या आहेत. तुम्ही पाहू शकता आपल्या वडीला किती छान कलर आलेला आहे. चला तर आपली खमंग स्वादिष्ट कोथिंबीर वडी तयार झालेली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.